नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. हा विचारोनी अहंकार सांडिजे. मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ आपण करत आहोत. भगवंताने निष्काम कर्मयोगाचं आचरण करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषाचं स्तवन केलं. कर्माचा प्रशस्तपणा लक्षात आल्यानंतर यावत आयुष्य कर्मच करावं असं शास्त्राचं किंवा भगवंताचं तात्पर्य नाही. प्रत्येक साधनाची एक विशिष्ट प्रकारची मर्यादा ठरलेली आहे आणि त्या साधनापासून विशिष्ट प्रकारचं फल प्राप्त झालं की ते साधन संपुष्टामध्ये येतं आणि त्या उत्तर असणाऱ्या साधनामध्ये आपल्याला प्रविष्ट करतं. ज्याप्रमाणे निष्काम कर्म जर आपण केलं तर निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी नावाचं फल प्राप्त झालं की कर्म नावाचं साधन संपलं आहे. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती एखाद्या हरवलेल्या पदार्थाचा शोध करण्यासाठी माग घेतो, ज्या मागाच्या माध्यमातून आपण त्याला पुरावा म्हणतात, त्याला हिंदीमध्ये सुराग आणि इंग्रजीमध्ये क्ल्यू म्हणतात, त्याच्या माध्यमातून आपण हरवलेल्या वस्तूचा शोध घेतो. पण जेव्हा हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त झाली की ज्या मागाच्या माध्यमातून आपण माग घेतला त्याला आपण सोडून देतो. हरपले दावुनी जैसा माग सरे वीर विलासा. ज्ञानची कळस वळगे तैसा कर्म प्रसादाचा. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की कर्म नावाचं साधन हे आपोआप संपुष्टामध्ये येत असतं. ज्याप्रमाणे केळीचा घड परिपक्व झाला की तिची वाढ आपोआप खुंटते. ज्ञानोबा हे उदाहरण देतात आपल्याला. फळली केळी उन्मळी तैसे आत्मलाभे प्रबळे. जयाची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे. कर्म नावाच्या साधनाची मर्यादा आहे. चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुपलब्धये. आत्मप्राप्तीसाठी कर्माची आवश्यकता नाही, पण आत्मप्राप्ती करून देणाऱ्या ब्रह्मज्ञानाची योग्यता येण्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं आणि त्या अंतःकरणाची शुद्धी कर्माशिवाय कोणत्याही साधनाने होत नाही. मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसून न कीजे. जर आपल्याला सोन्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर अग्नीचा उबग मानू नये. कपडे स्वच्छ करायचे असेल तर सौंदनी मलिन मानू नये. किंवा तृप्त होईपर्यंत भोजन करायचं असेल तर आधी हाताला चटके ते चटक्याचा त्रास मानू नये. तसं अंतकरण तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना. तवची या साधना भजावे लागे. सगळ्या साधनांची एक विशिष्ट प्रकारची मर्यादा ठरलेली आहे. अंतःकरण शुद्ध झालं की कर्म नावाचं साधन आपोआप मागे पडतं. अंतःकरण स्थिर झालं उपासना नावाचं साधनही मागं पडतं. आणि जेव्हा अज्ञान आवरणाचा भंग झाला तेव्हा वृत्तीसुद्धा आपोआप निवृत्त होऊन जाते. म्हणून यावत आयुष्य कर्म करावं असं शास्त्राचं किंवा भगवंताचं तात्पर्य नाही. जोपर्यंत आपण योगावर आरूढ होत नाही तोपर्यंत कर्म करावं. एकदा योगावर आरूढ झाला, समाधी योग असेल, ध्यानयोग असेल किंवा ज्ञानयोग असेल, यावर साधक आरोहण करता झाला की त्याने आता कर्म संन्यास करावा. शमः कारणम उच्यते. मग तो योगारूढ झाला हे कधी कळणार? काही लक्षणं साधकाच्या ठिकाणी पण बांधली पाहिजे की नाही. त्या लक्षणावरून भूमिका कळत असते बघा. आपण 2 दिवसापासून विचार केला होता. आपण आळंदीला येण्याच्या अगोदर आणि आता आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये फरक पडलेला असतो. आळंदीला येण्याच्या अगोदर एखादी प्रिय वस्तू हरवली
तर दिवसभर आपल्याला करमत नाही. ही आपली पूर्व अवस्था आहे. पण आज आळंदीमध्ये आल्यानंतर एखादी वस्तू जर आपली हरवली तर तो अशी ओवी देऊ शकतो, पण आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, हे जाणो निगताचे न शोचिजो. खरी ही वस्तुस्थिती आहे. जी आपली सत्य वस्तू आहे ना, कल्पांत जरी झाला तरी ती आपल्यापासून दूर जात नाही. जे आपलं असतं ते आपल्याला सोडून जात नाही, आणि जे आपलं नसतं ते आपल्याजवळ कधीच राहत नाही. आणि मनुष्याला हे न कळाल्यामुळे आयुष्यभर मनुष्य रडत राहतो. तो मला सोडून का गेला? अरे तूही जाणारच आहे, तोच काय सगळे जाणार आहे. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टी लोटता पूर, आदळी दूर होती खल्लाळी. पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. जंगलातून वाहणारी नदी असेल तर काठावरच्या अनेक वृक्षाला ती घेऊन येते. महापुरी झाडी जाती. त्या झाडातले काही लाकडं एकमेकाला मिळतात. मिळाल्यानंतर 2-4 किलोमीटरचा प्रवास गप्पा मारत येतात लाकडं नदीतले. एखाद्या खडकावर आदळले की सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात. हा जीवाचा प्रवास आहे. आपण सगळे प्रारब्धाने एकत्र येतो. आपला संयोग हा प्रारब्धाचा आहे, आणि प्रारब्ध प्रत्येकाचं संपलं, वियोग ठरलेला आहे. जसं की आताचं उदाहरण, 7 वाजता आपला संयोग आहे, 8च्या पुढे 1 मिनिटही आपण थांबत नाही, 8च्या नंतर आपला वियोग आहे. जसा पाठाच्या संबंधाने संयोगाचं पर्यवसान वियोगामध्ये होत आहे, तसं या जगतातले सगळे असणारे मानव मात्र, जीव मात्र जे मिळतात त्या सगळ्यांचा असणारा हा प्रारब्धाचा भाग आहे. म्हणून फक्त इथे आल्यानंतर ही काही ओव्या अशा मनी मानसी ठसल्या पाहिजे. आपुले जे साचे, जे आपलं सत्य स्वरूप आहे ना, कल्पांत जरी झाला न वचे. देहाचाही आपल्याला संयोग आहे बरं. जन्माच्या अगोदर हा देह आपल्याला नव्हता, याचा अर्थ या देहाचा संयोग झालेला आहे. प्रारब्ध असेपर्यंत हे आपल्याजवळ राहणार आहे, आणि एकदा प्रारब्ध संपलं की देहाचा सुद्धा वियोग होणार आहे. जिथं देहाचाच वियोग होणार आहे तिथं देहसंबंधी पदार्थाचा का वियोग होणार नाही? मुळात देहाचा वियोग झाला की देहसंबंधी पदार्थ, त्यानंतर असणारे धन द्रव्य, त्याचे असणारे मालकी हक्काची घरं, जमीन, या सगळ्याचा वियोग ठरलेला आहे. ईश्वरीय सृष्टीमध्ये असणारं मृत्यू नावाचं कौतुक आहे. एका क्षणात सगळं सोडावं लागतं. काल मी प्रवास करत होतो, बाकी कोणाच्या लक्षात होतं की नाही मला माहिती नाही. प्रवास करत असताना एका नदीवरून आम्ही आलो. सहज माझ्या मनात विचार आला काल परवा, मी कालचाच भाग आहे. त्या नदीवरून प्रवास करत असताना माझं लक्ष गेलं. सायंकाळी फक्त एक स्मशानामध्ये प्रेत जळत होतं. फक्त अग्नी होता आणि लाकडं, बाकी कोणी नव्हतं. शेवटपर्यंत कोणी थांबत नाही. ते पाहिल्यानंतर असा विचार आला, मनुष्य आयुष्यभर प्रयत्न करतो, आयुष्यभर हे मिळव ते मिळव, इथं ओळखी कर तिथं ओळखी कर, संपर्क नंबर वाढवून ठेव, सगळं करतो की नाही, पण अंतिम प्रसंगाला मात्र एकाला जायचं आहे. आणि त्या प्रसंगामध्ये शेवट म्हणजे अगदी तो अग्निविजेपर्यंतही कोणी थांबत नाही. हे सगळे लोक पाहतात. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यातम परम. काही राहत नाही बघा. मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्ही किती मोठे आहात, तुमच्या पाठीमागे लोकसंग्रह किती आहे, तुम्ही आतापर्यंत काय काय प्रसिद्धी मिळवली, तुम्ही किती ट्रॉफ्या आणल्या, काही नाही. सगळं इथंच राहणार आहे. वास्तव आहे हे तत्त्व. देहाचा सुद्धा संयोग असेल आणि त्याचं पर्यवसान वियोगामध्ये होणार असेल तर रडायचं कशाला? पण आपुले जे साचे ते कल्पांती हे नवचे, हे जाणोनी, हे जो जाणतो ना, गताचे न शोची जो, जे आपल्यापासून निघून जातं ना ते कधी आपलं नसतंच. मुळात देहच आपला नाही ना. हे काही चालेल म्हणून फक्त म्हणायचं नाही देह हे काळाचे धन कुबेराचे. कधीतरी अंतर्मुखतेनं त्याचा विचारही केला पाहिजे की खरंच आपलं आहे का. जर आपलं असेल, याच्यावर खरी आपली मालकी असेल, तर आपल्या परवानगीशिवाय देहाने जाऊ नये. मुळात खरं असे देह जात नाही, आपल्याला जावं लागतं. देह तर इथंच राहतो की नाही.
जीवाला जावं लागतं, परवश होऊन जावं लागतं. म्हणून त्याचा संयोग वियोग जरी झाला तर अंतःकरणामध्ये बदल होतो. गावाकडे असताना एखादी वस्तू हरवली तर आपल्याला दिवसभर करमतच नाही. पण तोच व्यक्ती आळंदीमध्ये जर तर म्हणू शकतो, अरे जे गेलं ना सोडून दे, काही हरकत नाही. गेलं तर गेलं, त्यामध्ये काय शोक करायचा. हा अंतःकरणात बदल होतो आणि हा सुसंवेद्यही कळाला पाहिजे. योगारूढ झाला याचं काय लक्षण आहे, जेव्हा तो इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही. प्रारब्धाने ज्ञानी पुरुषालाही विषय मिळतात, नाही असं नाही. ज्ञानी पुरुष झाला म्हणजे काय, जेवण करत नाही का, आहारात ते स्वीकारी. उलट अज्ञानी पुरुषापेक्षा ज्ञानी पुरुष जास्त जेवू शकतो, कारण त्याचा तो प्राणाचा धर्म आहे. कधी कधी कमीही जेवू शकतो. असं एखाद्या व्यक्ती म्हणून, का हो तुम्ही तर ज्ञानी आहे, अज्ञानी पुरुषांनी 6 भाकरी खाल्ल्या आणि तुम्ही एकच, आणि काय म्हणून तुमचं अध्यात्म. अरे हे प्राणाचा धर्म आहे. ज्ञानी पुरुषही जेवू शकतो. आहारात ते स्वीकारी, प्रारब्धाने पण आसक्त होणार नाही. यदा हि इंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्ततोच्यते. असं योगावर आरूढ झाला की त्याची भगवंतांनी 3 प्रकारची लक्षणं. इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही, कर्मामध्ये पण आसक्त होत नाही. कर्म करतो, पण कर्म सर्वश्रेष्ठ साधन आहे असं कधी मानत नाही. मी या कर्माचा करता, हे पदार्थ माझे भोग्य, असा सर्व प्रकारच्या संकल्पाचा सम्यक प्रकारे त्याने त्याग केलेला आहे. तेव्हा तो योगावर आरूढ झाला असं मानावं. आणि या बाबतीमध्ये हे ऐकलं आणि देवाने अर्जुनाला प्रश्न विचारला. तेथं अर्जुन म्हणे, अनंता हेमच विस्मो बहु ऐकता सांगे, तया ऐसी योग्यता कवने दिजे. तव हासवनी कृष्ण म्हणे, तुझे नवल आहे बोलणे, कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती येत. या ज्या 2 ओव्या आहे ना, 66 आणि 67, या मूळ गीतेमध्ये या ओव्या नाहीत, पण यातला भाव ज्ञानोबांनी अभिव्यक्त केला आहे. अर्जुनाला वाटलेलं आश्चर्य, आणि अर्जुनाला सुद्धा असं वाटलं की आपल्याला कोणी काहीतरी दिलं पाहिजे. आता ही खरं तर अर्जुनाची भावना नाही, हे अर्जुनाने आपल्या मनातलं भाव देवासमोर ठेवला आहे. सामान्यपणे आपली हीच भावना असते. लोक जेव्हा मोठ्या माणसाजवळ जातात ना, तेव्हा त्यांचं हेच उद्दिष्ट असतं, काय नाही बाबांनी फक्त डोक्यावर हात ठेवा, आपली सगळी कामं आहे आणि तू काही करू नको. साधना नाही, नामस्मरण नाही, दान धर्म नाही, परोपकार नाही, काहीच नाही. त्याला असं वाटतं आपण आतापर्यंत जी पापं केली त्या पापातून सहज सुटका व्हावी. कारण प्रमाण वाचतो ना, पाप ताप दैन्य जाय उठाउठी, झाली या भेटी हरिदासांची. अरे पण त्याकरता योग्यता लागते की नाही. आयतं मिळावं हा मनुष्याचा स्वभाव आहे. खरं आयतं मिळू नये बरं, काहीच आयतं मिळू नये. कष्टाने जे मिळतं ना त्याची किंमत राहते. मनुष्याला पैसासुद्धा आहे ना आयता मिळू नये. त्याकरता त्याने अगदी अंगातला घाम गाळीपर्यंत कष्ट केले पाहिजे. हे जे सध्याच्या काळामध्ये वाढलं ना, त्याचं कारण आहे की कष्ट न करता पैसा मिळतो, त्यामुळे तो अधोगतीला कारण आहे. आणि विशिष्ट वयाची, अधिकाराची योग्यता नसताना सन्मान मिळतो, दोन्ही घातक आहे. कधी कधी ते पाहायला मिळतं, आपला तो विषय नाही, नको पलीकडे जायला, पण ते योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे. वारीमध्ये आपण प्रवास करतो, आयतं मिळतं, आयतं नाश्ता आयता मिळतो. परिणाम रस्त्याच्या मध्यभागी ते माणसं फक्त चव घेतात आणि तसंच टाकून देतात. कमीत कमी 5 रुपये तरी खर्च लावला पाहिजे. पैसा दिला ना, माणसं मिरचीसुद्धा ठेवत नाही पोह्यातली, कारण पैसे दिलेले आहे. आणि तेच जेव्हा आयतं मिळतं तेव्हा तिथंच घेतात आणि मंडपाच्याच कोपऱ्यात टाकून देतात. आयतं काही मिळू नये. व्यवहारातसुद्धा परमार्थामध्ये तर कष्टच करावे लागतात, करावेच लागतात. आणि साधकाला आत्मप्राप्तीकरिता कष्ट नाही, आत्मप्राप्तीला जो प्रतिबंध आलेला आहे त्या प्रतिबंधाला घालवण्याकरता कष्ट आहे. सांगे तयायसी योग्यता कवने दिजे. त्याला एवढी मोठी योग्यता कुणी दिली आहे? कुणीच दिली नाही. ती योग्यता त्याला संपादन करावी लागते. शब्द पण इतका गोड आहे बरं, योग्यता संपादन करावी लागते. योग्यताच महत्त्वाची आहे. आणि आपण योग्यता कमवली
की योग्य पदार्थांचा योग आपल्या जीवनात योग्य वेळी येत असतो. मनुष्याने फक्त तयार झालं पाहिजे. व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण क्वालिफिकेशन पाहिजे. त्याला मराठीतला शब्द एक शैक्षणिक अर्हता, पात्रता, योग्यता असावी लागते. बरोबर सगळ्या गोष्टी मिळतात. त्याला ही योग्यता कुणी दिली, कुणी नाही दिली. त्या साधकाने ही योग्यता स्वतः संपादन केली आणि करावीच लागते. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. जो व्यक्ती देह तादात्म्य धारण करतो, देहच मी आहे असं मानतो, तेव्हा तो देहाच्या बरोबर आपला घात करत असतो. कारण देहावर सत्ता काळाची आहे आणि ते देहच माझं स्वरूप मानलं. मनोनी आपणची आपणया घात किजत असे धनंजया. चित्त देवनी नाथिल्या देहाभिमाना. खोट्या असणाऱ्या देहाला, देह खोटा का म्हणतात बरं? खोट्याचं लक्षण असं आहे, खऱ्याचं लक्षण अगोदर पाहावं लागेल. जे तिन्ही काळामध्ये असतं ना त्याला खरं म्हणतात. आणि जे एका काळात असतं, दोन काळात नसतं, त्याला खोटं म्हणतात. आपण मृगजळ पाहतो. कधी असतं? फक्त भर दुपारी 12 वाजता. तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा. मृगजळाची अपुरा रूप होय. बरडमाळ रांजमी नाही. दुपारी 12 वाजता सूर्यकिरण त्यावर पडलं किंवा डांबरी रस्ता असेल, सिमेंटच्या रस्त्यावर मृगजळ नाही दिसत. डांबरी रस्त्यावर आपण जर वाहनातून चाललो तर समोरच्या काचेतून दिसतं आणि आपल्याला असं वाटतं आपली गाडी चालू आहे ना, त्याच्या स्वागतासाठी लोकांनी रस्त्यावर सडा संमार्जन केलं. कसं असतं ते? मृगजळ दिसतं बघा. मनुष्याला दिसतं, सत्य नाही वाटत. सूर्याला मृगजळ माहितीच नाही आहे. खूप लांब आहे सूर्य. हरणाला मात्र ते खरं वाटतं. खरं वाटतं ते. खरं वाटलं मृगजळ दुपारी 12 वाजता. सूर्योदयाच्या प्रसंगाला नाही, सूर्यास्तानंतरही नाही. म्हणजे दोन काळात नाही, मधल्या काळात आहे. जे एका काळात असतं आणि दोन काळात नसतं ते खोटं असतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटे याचे मिसे ओर फोडी. ते मृग जो धावतो त्याची छाती फुटून जाते, पण त्याला खरं पाणी मिळत नाही. मग मृगजळ खरं आहे का खोटं? खोटं. का? दिसण्यापुरतंच आहे आणि दोन कालामध्ये अभाव आहे त्याचा, म्हणजे अस्तित्व नाही. जे एका काळात दिसतं असतं म्हणजे दिसण्यापुरतं असतं आणि दोन काळात नसतं, ते खऱ्या अर्थाने खरंच नसतं, खोटं असतं. तसा देह आपला आहे. जन्माच्या अगोदर होता का? नाही. मृत्यूनंतर राहणार आहे? नाही. फक्त जन्म आणि मरण या दोन्हीच्या मधल्या काळातच देह आहे. म्हणून देह खोटा आहे. आणि या खोट्याच्या प्रतिष्ठेसाठी किती खरं आयुष्य जातं आपलं? जातं की नाही सगळं? चित्त देवनी नाथिल्या देहाभिमाना. देहाचं तादात्म्य धारण केलं की आपणच आपला घात करतो. मग कोण आहे घात करणारा आणि कोण आहे? जया देह संबंध आत प्रतिपदी आत्मघात. भुंजता वसंत कहीचे नाही. ज्या देहाच्या संबंधाच्या आतमध्ये प्रत्येक पावलाला आपला आत्मघात आहे आणि तो आत्मघात करत असताना, होत असताना कधी उसंत क्षणभर सुद्धा वेळ मिळत नाही. हा देह झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. 84 लाख देह आहे. सगळे भोगावे लागतात जीवाला वासनेनुसार, त्याच्या कर्मानुसार. म्हणून आपणच देहाचं तादात्म्य धारण केलं की आपण आपले शत्रू आहोत. आणि विचाराने जर आपण देह तादात्म्य सोडलं की आपण आपले मित्र आहोत. या 2 ओव्यातला हा भाव आहे. 70व्या ओवीतला चित्त देवनी नाथिल्या देहाभिमाना. आपणची आपणया घात किजत असे. आपणच आपला घात करतो, आपणच आपलं अहित केलं तर आपण आपले शत्रू आहोत. आणि हाच असणारा देह तादात्म्य भाव जर त्याने टाकला तर त्याने आपलं कल्याण स्वस्ती मित्राप्रमाणे संपादन करून घेतला सारथ आहे. मग कोण आहे आपला बंधू
आणि कोण आहे आपला शत्रू? आपणच आहोत. जगातला कोणताही आपण आपल्यावर जर प्रसन्न असाल, प्रसन्न म्हणून व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या काही धारणा चांगल्या असाव्या लागतात. बरेच माणसं स्वतःच्या विषयी नकारात्मक विचार करतात. हल्लीच्या काळात शब्द त्याला नर्वस होतो. काही माणसं नुसते उदास राहतात. असं नाही. परमार्थ मार्गामध्ये आला तर सर्वात आनंदी आपण राहिलं पाहिजे. सर्वात जास्त आनंदी राहण्याचा हक्क आपल्याला, कारण आपण आळंदीत राहतो ना. आळंदीच म्हणजे आनंदी आहे, बाकी कुठं नाही. म्हणजे उदास असणं वेगळं, नाराज असणं वेगळं. उदास शब्दाचा अर्थ आहे आसक्ती नसणं, त्याला म्हणतात उदास. उदाहरण सांगू, आपण प्रवास करतो ना चारचाकी गाडीमध्ये, खेड्यागावातले रस्ते असतात आणि खेड्यागावातला रस्ता आणि त्याला खड्डा नाही, तर मग रस्ताच कसा? खड्डा असणारच त्याच्यामध्ये. आणि दोन्ही बाजूला बाबळी असतात, एड्या बाबळी, सैर वाढलेल्या, त्याची कोणी कापणी वगैरे काहीच करत नाही. मग किती तुम्ही चुकवाला जा, एक का होईना चाक खड्ड्यात जातच. आणि असं एखादा चाक खड्ड्यामध्ये गेलं, मी येड्या बाबळीचा काटा असतो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तर येड्या बाबळीचा काटा का म्हणायचं? काटा निघला पायातून 8 दिवस वेदना देतो. येड्या बाबळीचा काटा डेंजर असतो. तो एकदम छोटाच असतो पण मजबूत असतो, पंक्चर करणार गाडीतून. त्या काटेरी फांदीचा एखादा ओरखडा कुठं लागतो? आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाला बाहेरून लागतो. बाहेरून असं ओरखडा लागतो बघा दरवाजाला, स्क्रॅच म्हणतो ना आपण त्याला. असं वाटतं तो काटा वाहनाला नाही, आपल्या हृदयात लागला असं वाटतं. कधी? स्वतःच्या मालकीची गाडी आहे. आणि तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी ST बसमध्ये प्रवास करतो. अगोदरच्या दिवशी फक्त एकच चाक खड्ड्यात होतं, आता STतले 4 चाक खड्ड्यात आहे. म्हणजे प्रवासात 4 चाक खड्ड्यात आहे. आणि दोन्ही बाजूला काटेरी फांद्या STला घासून जातात. काही वाटत नाही आपल्याला. STच्या विषयी आपण उदास आहोत की नाही? म्हणजे आसक्तीचा भाव आहे का तिथं? त्याला म्हणतात उदास. हे झालं उदासपणाचं. नाराज नाही राहायचं, प्रसन्न राहायला पाहिजे परमार्थातला व्यक्ती. विचार, शत्रूही आपणच आहोत, मित्रही आपणच आहोत. ज्याचं अंतःकरण प्रसन्न आहे, स्वतःच्या विषयी सकारात्मक गोष्टी पाहत नाही ना आपण, माणसाचा चेहरा पाडून राहतो कधी पण आपण आपली श्रीमंती पाहिली पाहिजे. आपण तुलना कशी करतो आपली श्रीमंतीची? व्यावहारिक अंगाने. माझ्याकडं धनच नाही, मला जास्त लोक ओळखीत नाही. काय करायचं? जास्त ओळखी झाले की वेळ मिळत नाही स्वतःला. रेंज कधी कधी फोन बंद केला पाहिजे एकांतामध्ये. ही आपल्याला तुलना वाटते आहे, पण काही गोष्टी आपल्या स्वतः करता राखून ठेवल्या पाहिजे. ज्याला स्वतःचं आयुष्य स्वतः करता वापरता येतं, तो जगातला सर्वात नियोजन करणारा व्यक्ती चांगला आहे. स्वतःच्या आयुष्याचे मौल्यवान क्षण स्वतः करता वापरता आले पाहिजे. आपण म्हणतो नाही, मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. कशाला केलं? काय गरज काय होती आहे ना? आपण व्यर्थ आयुष्य आपलं खर्च केलं की नाही? आपण आपले बंधू झालो पाहिजे. जो स्वतःचं शरीर, इंद्रिय विवेकयुक्त मनाने जिंकून घेतो ना आपल्या ताब्यात घेतो, तो स्वतः हित करता असल्यामुळे बंधू आहे. परंतु ज्याचं शरीर ताब्यात नाही, इंद्रिय ताब्यात नाही, मनसुद्धा विवेकी नाही, तर तो आपला अहित करणारा आहे आणि तोच आपला शत्रूप्रमाणे स्वतःशी वागणार आहे. म्हणून ज्याने ताब्यात ठेवलं आहे सगळं आपल्या स्वतः शमदमाच्या साधनाने, तो स्वतः त्याचा बंधू आहे, बंधू. आणि जो मात्र हे नाही करत, तो त्याचा शत्रू आहे. आता पाठीमागच्या ओळीमध्ये 70 क्रमांकाच्या ओळीमध्ये, चित्त देवनी नाथिल्या देहाभिमाना, नसलेल्या देहावर अभिमान ठेवून तादात्म्य धारण करून आपण आपला घात करत आहोत, म्हणजे आपण आपले शत्रू आहोत. मित्र होण्यासाठी काय करावं लागेल? देहावर असणारा जो आपला अभिमान, तादात्म्य, ते काढावं लागेल, सांडावं लागेल. आता या ओळीतले इतके गोड भाव आहे.
आता ही ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरीची ओवी आहे. जितकं आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आणि महापुरुषांच्या गुरुजनांच्या सेवेने कृपेने आपल्याला त्या शब्दांच्या आतमध्ये उतरता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. समुद्रामध्ये ज्याला रत्न मिळवायचे असेल ना, त्याला समुद्राच्या तळाशी बुडी घ्यावी लागते. मग आता बुडी घ्यायची का नाही? घेतली पाहिजे. कुठपर्यंत घ्यायची? जितका आपला दम असेल तितकी. बुडी घेण्यासाठी दमच लागतो की नाही? म्हणजे घेण्यासाठी दम लागतो, घेतल्यानंतरही दम लागतो, पण घ्यावी लागते. आता हा अमृताचा समुद्र आहे. यामध्ये जेवढी आपली धमक असेल, ज्या व्यक्तीला आपल्या बुद्धीची, कधी कधी पाठामध्ये वाक्य ऐकायला भेटतं, ज्या व्यक्तीला आपल्या बुद्धीचे घमेंड जिरवायचे असेल त्यांनी संत वाङ्मयामध्ये उतरलं पाहिजे. मग कळतं त्याला आपण किती शहाणे आहोत. काल परवा आपण एक वाक्यही बोललो होतो, जेवढी आपली विचाराची उंची वाढते तेवढी संत वाङ्मयातली अथांग खोली आपल्याला कळते. व्यक्ती जसं जसं ज्ञानी होतो ना, तसं तसं त्याला आपलं अज्ञान कळत असतं. आता काहीला तेही कळत नाही, तो भाग वेगळा आहे मग तो. पण आपल्या उणिवा आपल्याला कळतात केव्हा व्यक्ती विचारी होत असेल तर. परमार्थामध्ये टाकायचं आहे. या प्रत्येक पदाला महत्त्व आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या ओळीला प्रश्न विचारला, परमार्थामध्ये काय करावा लागतो? त्याग. त्यागे नैके अमृतत्व मानुषुः. उपनिषदाचं प्रमाण आहे. त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. सांडीजे, त्या सांडीजे क्रियापदाला प्रश्न विचारायचा, काय सांडीजे? म्हणे अहंकार सांडीजे. उत्तर मिळालं की नाही? कसा सांडीजे विचारुनी प्रश्न आहे. परमार्थाची प्राप्ती कशाने? त्यागाने. कोणत्या कशाच्या त्यागाने? अहंकाराच्या त्यागाने. अहंकाराचा त्याग कसा करायचा? एखादं शस्त्र घ्यायचं का? ते का नख काढण्यासारखं थोडीच आहे. अहंकार हा नख शिखांत व्यापलेला आहे. अहंकार ही अंतकरणाची वृत्ती आहे. संकल्प विकल्प अंतकरण करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. निश्चय करतं बुद्धी म्हणतात. चिंतन करतं पूर्वापार चित्त म्हणतात. आणि जेव्हा ते अभिनिवेश धारण करतं ना, तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. ज्या व्यक्तीला सगळ्या संसाराचा त्याग करायचा असेल त्याने फक्त अहंकाराचा त्याग करावा. अहंकाराचा त्याग झाला, सगळ्या जगताचा आपोआप त्याग होतो. जसं एखाद्या झाडाला तुम्हाला उच्चाटन करायचं असेल तर त्याचं जे मूळ आहे ते मुळापासून उच्छेद केला की वेगळं झाड नष्ट करण्याची गरजच नाही. तसं अहंकार एकदा नाहीसा झाला की सगळ्या संसाराचा वेगळा त्याग करायची अपेक्षाच नाही. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडून पाही. सांडीजे अशेषही संसार जातं. सगळ्या संसाराचा त्याग आहे अहंकाराच्या त्यागात. नाही म्हणे मी सगळ्या संसाराचा त्याग केला असं? हो, मी त्यागी आहे, मी त्यागी आहे. मग ते मीपणा कधी सोडणार? मुख्य ज्याचा त्याग करायचा तेच जवळ राहिलं तर त्यागाचा काय उपयोग आहे? मुख्य त्याग आहे. म्हणून आपण ओवी पाठीमागे पाहिले बघा, मी माझे ऐसी आठवण विसरली जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. काय गोड व्याख्या आहे ज्ञानोबाऱ्यांची. संन्याशी कोण आहे? ज्याने ममत्व म्हणजे माझेपणा सोडला आहे आणि अहंता म्हणजे मीपणा सोडलेला आहे. तुकोबारांच्या आरतीमध्ये पण हे आहे बघा प्रमाण. अहंता ममता दवडोनी निज शांतीवरीली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तो कया दातारा. आले की नाही? अहंता ममता दवडोनी. ममता म्हणजे माझेपणा, अहंता म्हणजे मीपणा. अहंकार सोडावा लागतो. आणि अहंकाराचं एक आश्चर्य असं आहे, इतर लोकांचा अहंकार कमी पाठीमागं लागतो. त्याला ज्ञानी पुरुष फार आवडतात, फार आवडतात. त्यांच्या डोक्यावर जास्त जाऊन तो बसतो. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. सज्ञान पुरुषाच्या कंठाचा गोट घेतो तो. अहंकार जास्त होतो.
सामान्य पुरुषाचा अहंकार लवकर जातो, एखाद्या अहंकारी पुरुषाचा अहंकार लवकर जात नाही. एखाद्या कार्यक्रमात आपण गेलो, सामान्य पुरुषाचा कोणी अपमान करतं, त्याला काही वाटत नाही. या पंक्तीतून उठ, पलीकडे बस, बिचारा लगेच बसून जातो, काही केलं नाही. आणि आपल्याला म्हटलं उठ तर जेवत नाही, आग लागू. अहंकार. समजलं काय मला स्वतःला, माझा इगो हर्ट झाला. बरं, चांगले. अहंकार लवकर जात नाही, आता की नाही. अहंकार जाण्यासाठीच वारी. ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्यानंतर जितका व्यक्ती सामान्य राहील तेवढा सुरक्षित राहतो. सामान्यच राहिलं पाहिजे, पण अहंकार जात नाही. अहंकार कधीपासून आला? अनादी आहे. ज्ञानोबांनी याचा विचार सांगितला आहे 15व्या अध्यायामध्ये. तेथ अज्ञान एक करुडे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोणी कीचे पुढे देहोहम ऐसे. मी देह आहे. जीवाला स्वरूपाचा परिचय होत नाही. अज्ञान त्याच्यावर आवरण करतं. आवरण केल्यामुळे विक्षेप होतो. त्या विक्षेपामध्ये जन्म आणि मरण, देह हा सगळा भ्रम आहे, अध्यास भ्रांती. पण ती त्याला सत्य वाटू लागते. जसा सिंहाचा छावा मेंढ्यांच्या कळपामध्ये आला की स्वतःला मेंढ्याप्रमाणेच मानू लागतो, तसा हा जीवात्मा देहामध्ये आला की स्वतःला 3.5 हाताचा देह मानू लागतो. मी देहच आहे, देहात मी आहे असं नाही म्हणत. एवढं जरी म्हटलं त्याने की मी देहात आहे, तरी त्याला विवेक प्राप्त झाला असं त्याचा अर्थ होतो. आपण सगळे देहात आहोत ना. देह म्हणजे आपण नाही, देहात आपण आहोत. जसं की एखाद्या घरात आपण जातो आणि घरातून बाहेर येतो. ज्या घरात आपण आगमन निर्गमन केलं त्या घर नावाच्या अधिकरणापेक्षा आपण वेगळे आहोत. कारण जाणं आणि येण्याचा व्यापार आपण केला आहे. ज्याच्यात गेलो, ज्या घरातून बाहेर आलो, ते घर जसं आपल्यापेक्षा वेगळं आहे, तसं आपण म्हणतो ना अंतिम प्रसंगामध्ये अमुक व्यक्ती निघून गेला. स्नान तर चालू आहे रस्त्यावर प्रेताचं. नाही, तो अमुक व्यक्ती आज आपल्या सोडून निघून गेली, व्यक्ती निघून गेली म्हणतो. जी व्यक्ती निघून गेली ती कधीतरी आली असली पाहिजे ना. मग ती व्यक्ती ज्या देहात आली आणि ज्या देहातून निघून गेली त्या देहापेक्षा ती वेगळी असली पाहिजे. म्हणून तर देही म्हणजे देहात. आपण सर्वजण देहात आहोत. देह म्हणजे आपण नाही. जसा एखादा चालक गाडीमध्ये बसतो तो त्या वाहनापेक्षा वेगळा आहे, तसं आपण या देहात आहोत. देह म्हणजे आपण नाही. पण भ्रमाने आपण काय म्हणतो? देहोहम ऐसे, देहच मी आहे. परिचय करून देताना आपण आपला परिचय असा देतो की नाही. विचारलं तुम्ही कोण आहात? मी, मला नाही ओळखलं, मला ओळखलं नाही, बघा चॅनलला बघा असं म्हणतो की नाही. सध्याला हाच परिचय आहे. सध्याला व्यक्ती मोठा कोण, प्रसिद्ध कोण, ज्याचं सोशल मीडियावर जास्त वावर आहे तो. अशी धारणा झाली लोकांची आता. बघा मला तुम्ही ओळखत नाही का? आणि इतकी गर्दी आहे, समुद्राच्या लाटा मोजता येईल, यूट्यूबवरचे चॅनल मोजता येणार नाही. काय काय पाहायचं, सगळ्यांचं सगळं हेच आहे. अथांग हेच विश्व, अथांग. पण त्या व्यक्तीला स्वतःला असं वाटतं बघा मला एवढे लोक ओळखतात. काय नाही, ही क्षणभर आपली ओळख आहे. ओळख परिचय करून देताना आपण देहाचा परिचय करून देतो. देहोहम ऐसे. याला जे नाव प्राप्त झालं ते स्वतःचं नाव, याचा आकार म्हणजे स्वतःचा आकार, या देहाचं रूप म्हणजे आपलं रूप. हा आपला अहंकार, अभिनिवेश आला आहे देहावर. आणि याचा त्याग केल्याशिवाय परमात्म प्राप्ती नाही घडत. मग देहाचा अहंकार इथं नाही आला, 3 देहावर आला किंवा पंचकोशावर आला. स्थूल देह अन्नमय कोश आहे, कारण देह आनंदमय कोश आहे, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश सूक्ष्म देहामध्ये आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 देहामध्ये पंचकोशाचा समावेश होतो. मग अहंकार कसा आहे? देह कृश असेल तर काय म्हणतो? मी कृश आहे. मन चंचल असेल तर म्हणतो मी चंचल आहे. भूक लागली प्राणाला तर म्हणतो
मी आता उपवासी आहे, प्राणाचा धर्म आपल्यावर घेतला, मनाचं चांचल्य आपल्यावर घेतलं, देहाची कृशता आपल्याकडे घेतली, बुद्धीचं ज्ञान मी ज्ञानी असं म्हणतो, आणि आनंदमय कोशात आनंद अभिव्यक्त झाला की मी आनंदी, मी सुखी, मी समाधानी, असा हा अहंकार या देहावर आरूढ झाला, पंचकोशावधी विराजमान झाला. आता या देहावर असणाऱ्या अहंकाराला बाजूला करायचा आहे, त्याचा त्याग करायचा. तो कसा करायचा? तर बाह्य असणाऱ्या कोणत्याही साधनाने त्याचा त्याग होणार नाही. त्याकरिता ज्ञानोबारे साधन सांगतात, हा अहंकार विचारोनी सांडीजे. आता विचार शब्दाचा विचार करावा लागेल. व्यवहारामध्ये विचारणं म्हणजे काय? अरे तुला त्यांनी विचारलं म्हणजे त्यांनी तुझी चौकशी केली, तुला पुसलं असं आपण म्हणतो. तसा व्यावहारिक अर्थ इथं नाही घ्यायचा. इथं विचार शब्दाचा विचार पृथक करणं, वेगवेगळं करणं, याला विचार म्हणतात. विचार इंग्रजीमध्ये ॲनालिसिस. काही शब्द येतात सांगावे लागतात म्हणजे आपल्याला कोणी अडाणी समजू नये ना म्हणून, बाकी काही नाही. तसं ते काही इंग्रजी शब्द वापरले म्हणजे खूप ज्ञानी झाला, नाही वापरले म्हणजे अडाणी, असा काही अर्थ नसतो. तो सगळं ओघात आलं म्हणून. पृथक्करण करणं, वेगवेगळं करणं, याला म्हणतात विचार. जसा राजहंस विचार करतो, विचार म्हणजे निवड करतो. दूध आणि पाणी एकत्र ठेवा, बरोबर त्यातलं दूध प्राशन करतो आणि पाणी अवशिष्ट ठेवतो. राजहंसाकडे विचार आहे म्हणजे पृथक्करण करण्याची शक्ती आहे. तसं बुद्धीमध्ये येत आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती, याला म्हणतात विचार. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, परे निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. ज्ञानोबारे उदाहरण देतात की नाही? भूसबी एकवट, उपनीता राहे घनवट, ते तवडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारिता. निरसले विचार करायचा. विचार कोणता करायचा? विचाराच्या शास्त्रामध्ये 3 कक्षा आलेल्या आहे. सदा विचार्य तस्मात् जगज्जीव परात्मनः, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. सदा विचार करावा म्हणे. कशाचा? जगताचा, जीवस्वरूपाचा आणि परमात्मा स्वरूपाचा. पण त्या विचारातली गंमत आहे, जीवभाव आणि जगद्भावाचा बाध झाला की आत्माच अवशिष्ट राहतो. जीवस्वरूपाचा बाध झाला की कूटस्थ चैतन्य अवशिष्ट राहतं, आणि जगद्भावाचा बाध झाला की ब्रह्मचैतन्य अवशिष्ट राहतं. आणि विचारामध्ये जीवाची अंतकरण उपाधी बाजूला गेली, जगताची उपाधी बाजूला गेली की ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य यांचं निरुपाधिक स्वरूप एकच आहे. तत्वतः हे एकच असल्यामुळे परमात्मा फक्त अवशिष्ट राहतो. सदा विचार्य तस्मात् जगज्जीव परात्मनः, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. मग जो अहंकार पंचकोशावर आरूढ झाला, विचार करावा. कोहम कथमिदं जातं, को वै कर्तासि विद्यते, उपादानं किमस्ति विचारं स्वयं ईदृशः. कोहम, मी कोण आहे, कथमिदं जातं, इदम पदाला विषय होणारे हे जगत कुठून निर्माण झालं आहे, याचा नेमका कर्ता कोण आहे, या सगळ्याचा कायम चिंतन करणं या विचाराचं स्वरूप आहे. आणि हा जर विचार केला तर विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले. प्रपंचाचा आपोआप त्याग होतो. देहावर असणारा अहंकार सोडायचा असेल तर त्याला मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं पाहिजे. जोपर्यंत मी ब्रह्म अशी अंतःकरणाची वृत्ती प्रगट होत नाही, तोपर्यंत मी देह या अज्ञानाच्या असणाऱ्या भावाला, वृत्तीला ती घालवीत नाही. कारण अहम ब्रह्म हा विशेष भ्रम आहे. नाही, अहम देह हा विशेष भ्रम आहे. आणि विशेष भ्रमाला घालवायचं असेल तर अहम ब्रह्म हे सुद्धा विशेष ज्ञान व्हावं लागेल. त्यातला बारकावा असा आहे, जे जे विशेष असतं ते कल्पित असतं.
म्हणजे ब्रह्मज्ञानसुद्धा खोटंच आहे का? ब्रह्मज्ञानसुद्धा खोटंच आहे. पण खोटं असणारं ब्रह्मज्ञान खोट्या असणाऱ्या देह तादात्म्य भ्रांतीला घालवितं आणि सत्य आत्मपदाची प्राप्ती करून देतं. म्हणून परमार्थ सोपा आहे, इतका सोपा. खोटं खोट्याला घालवतं आणि सत्य वस्तू आपल्या हातात देतं. साबणामध्ये पण मळच आहे, पण तो मळ कपड्यातल्या मळाला घालवितो, दोघं निवृत्त होतात, कपडा सुरक्षित राहतो. हे जसं व्यवहारात आहे. किंवा रसायनशास्त्रातला नियम असा आहे, जर आपण योग्य रसायन घेतलं तर ते रोगाला घालवितं, स्वतःही निवृत्त होतं आणि आरोग्य रक्षण करतं. तसंच आहे, मी देह हा विशेष भ्रम आहे आणि त्या विशेष भ्रमाला घालविण्यासाठी मी ब्रह्म असं विशेष आत्मज्ञान प्राप्त करावं लागतं आणि ते श्रीगुरूच करून देतात. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळघोणी. ती सेवा करावी लागते त्यांची. सेवेनं ते प्रसन्न झाले की मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, उत्तम अधिकाऱ्याला श्री गुरु तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात. महावाक्यानेच ते ज्ञान होतं बरं. महावाक्याचं म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं जे वाक्य, त्याला महावाक्य म्हणतात. त्या महावाक्यात 2 पद, त्वमपद आणि तत्पद. त्या पदाचे पुन्हा 2 अर्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ. जीव त्वम पदाचा वाच्य आहे, ईश्वर तत्पदाचं वाच्य आहे. वाच्यार्थामध्ये एक रूपता होणं शक्य नाही, कारण जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. वाच्यार्थामध्ये ऐक्य नाही होत. पण जीवपदाचं लक्ष असणारं कुटस्थ चैतन्य सच्चिदानंद स्वरूप आहे आणि तत्पदाचं लक्ष असणारं ब्रह्मचैतन्यसुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. त्या दोघांचं अखंड ऐक्य आहे आणि ते अखंड ऐक्य प्राप्त झालं, महावाक्याचा उपदेश केला की उत्तम अधिकाऱ्याची अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुखतेनं अहम ब्रह्मास्मी आकाराची होते. लाकडातही अग्नीच आहे, पण सामान्य अग्नी आहे. घर्षण केल्यानंतर तो अग्नी विशेष भावाला प्राप्त होतो आणि मग तोच अग्नी ज्याप्रमाणे अंधकाराला दूर करू शकतो, प्रकाश देऊ शकतो, तसं अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, या आकाराची वृत्ती तयार झाली की ती वृत्ती आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाला भंग करते. आत्म्याचं प्रकाशन नाही करत, भंग करते त्या आवरणाला आणि मी देह या विक्षेपाला घालविते. म्हणजे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती ज्ञान अज्ञानाला, आवरणाला आणि विक्षेपाला निवृत्त करते. म्हणून मी देह आहे हा विक्षेप आहे, भ्रमच आहे, त्याला घालविण्यासाठी शास्त्र सांगतं मी ब्रह्म आहे ज्ञान संपादन करा. ज्ञानोबाने सुद्धा हे सांगितलं आहे बघा. कसं सांगितलं आहे? परिसंतांस व्यवस्था, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागेशी, येणेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामी आत्मरूपी. आता त्याचा तो अहम आहे ना, अहम कोणता? अहम ब्रह्म. हा सुद्धा अहम ब्रह्म भाव मूळ आपल्या शुद्ध आत्मस्वरूपामध्ये लयाला जातो. तो राहता कामा नाही बरं. तसा पायामध्ये काटा रुतला तर तो काढावा लागतो, पण तो पायातला काटा ज्या काट्याने काढला तोही काटा टाकून द्यावा लागतो. नाही म्हणे या काट्याचे उपकार आहे, याला मी वरच्या खिशामध्ये ठेवीन. पहिला तरी पायात रुतला होता, दुसरा हृदयात जाऊन बसेल, चांगला नाही. तसं अहम ब्रह्म घातक, अहम देह घातकच आहे, पण त्याला घालविणारं अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान ते सुद्धा निवृत्त झालं पाहिजे. हा विचार संतांच्या जवळ आहे. संत तेथ विवेका असने की जी, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका असने की जी. म्हणून मी देह हे जसं घातक आहे तसं मी ब्रह्म हा अभिमानही घातक आहे, तो गेला पाहिजे. आपण कायमचं तो उदाहरण, तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येऊ निधी भ्रम, तो सुद्धा भ्रम आहे, त्यालाही आडवं येऊ द्यायचं नाही. उदाहरण ते आपण कायमच पाहत असतो.
दोघंही निवृत्त झाले पाहिजे. मी देह आणि मी ब्रह्म, ही दोन्ही वृत्ती हे निवृत्ती झाली. दोन्ही निवृत्त झालं की शुद्ध स्वरूपच अवशिष्ट राहतं. बाबा एक भाव सांगत असतात, दिसतो तोही देव नाही खरा, तो सगुण परमात्मा आहे. कळतो, कळण्याचा विषय पण देव नाही. मग जो अवशिष्ट राहतो, उरतो, तो खऱ्या अर्थाने देव आहे. जो अवशिष्ट राहतो, सगळ्या जगाचा नाश झाला, बाध झाला, तरी ज्याचा बाध होत नाही, ज्याला कोणतं प्रमाण विषय करत नाही, ज्याचं प्रकाशन वृत्तीसुद्धा करू शकत नाही, असं जे अवशिष्ट शुद्ध अवांग मनसगोचर तत्व, त्याला खऱ्या अर्थाने देव असं म्हणतात. आणि तो देव अवशिष्ट राहण्यासाठी तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे बिनवरले जाणते जे. जाणण्या वाचून जे जाणणं शिल्लक राहिलं, म्हणजे ज्ञाना वाचून ज्ञान शिल्लक राहिलं, तैसे जाणीव जे थनरे गे, विचार मागवता पाऊली निघे, तरको ऐने नेगे अंगे जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. प्रपंच विज्ञान आहे, प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी हे अज्ञान आहे. खरं ज्ञान स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाला प्राप्त करायचं असेल, ते आपलं स्वरूपच आहे, तर अहम ब्रह्मास्मिताकारक वृत्तीला म्हणतात जाणीव, ती पण गेली पाहिजे. उदाहरण गोड आहे त्याच्यासाठी. अज्ञानही जावं, त्याच्याबरोबर वृत्तीज्ञानही जावं. मी देह हा भ्रमही जावा, आणि त्याला घालविणारं मी ब्रह्म, हेही विशेष भ्रम तोही निवृत्त व्हावा. तो भ्रमच आहे बरं, भ्रमच भ्रमाला घालवितो. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो आणि स्वरूप मात्र अवशिष्ट राहतं. एकाचं लग्न थोडंसं घाईघाईमध्ये झालं, वेळ नाही मिळाला त्याला चौकशी करायला. त्या हल्लीच्या काळात ते बायोडाटा पाहतात, तेवढा वेळ त्याला मिळाला नाही. लग्न झाल्यानंतर लक्षात आलं तयार आहे स्त्री, तयार आहे म्हणजे बंगाली विद्यामध्ये तयार आहे. आणि ते म्हणाले, बघ मी बंगालमधून शिकून आले, मग स्वयंपाक कर. जसं हल्लीच्या काळामध्ये शिकले सवरले लोक करतात, स्वयंपाक कर म्हणे, मला वाढून दे. झालं तुम्ही अवघडच झालं राव. स्वयंपाकाचा मलाच कंटाळा यायचा, भांडे घासायचा, म्हणून मी लग्न केलं. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये असं असतं की समजा आता आपण खिचडी केली, पोटभर खायची, भांडे कधी घासायचे? त्या भांड्या वाचून जोपर्यंत काम आडत नाही, आता पर्यायच नाही, मग तेव्हा ते भांडं घासायचं. समजा आता कढईमध्ये खिचडी केली, कढई घासायचा कंटाळा आला, मग खिचडी तर संध्याकाळी करायची आहे ना, पातेल्यात केली, पातेली तसंच ठेवलं. सकाळी पुन्हा कंटाळा आला, एका डब्यात खिचडी केली, आता भांडंच नाही, मग तिन्ही घासायची. असं तो अवघडच आहे. यासाठी लग्न केलं आणि स्वयंपाक तर काही नशिबातून जायनच नाही. बंगाली विद्या शिकलेली आहे, काय करावं? मित्राला सांगितलं, अडचण झाली. मित्र म्हणे, आपण एक काम करू, दुसरं लग्न करू, असे सल्ले देत जा म्हणे. अरे पहिलीच बंगाली विद्यामध्ये तयार आहे, दुसरी हिच्यापेक्षा भारी तयार करू म्हणे आपण. म्हणे फक्त हिच्याकडे एकच PhD आहे, आपण डबल विषयामध्ये PhD धारण केलेली, दुसरं लग्न केलं बा. पण त्याने सांगितलं म्हणे, बघ बंगाली विद्यात तू तयार आहे, पण मी अगोदर जिच्याशी लग्न केलं तिलासुद्धा बंगाली विद्या येते म्हणे. जे दुसरी होते ना, ते म्हणाले काळजी नका करू, तिचं शिक्षण जुन्या काळात झालं आहे. मग आत्ता तयार, अपडेट आहे मी, आत्ता झालं आहे. मी तुम्हाला काही तांदूळ देते, काही उडीद देते. काय करायचं म्हणे, हे उडीद आमच्या दोघीच्या अंगावर टाकायचे. जी पहिली आहे ती होईन काळी घार, मी होणार पांढरी घार. ताकद माझी जास्त आहे, माझ्या अनुकुचीदार नखांनी पंखांनी मी त्याला मारून टाकील. आणि एकदा ती काळी घार मिली की हे जे भारलेले तांदूळ आहे ते माझ्या मस्तकावर टाकायचे. म्हणजे मग मी पहिल्याप्रमाणे स्त्री होईल आणि मग नांदा सौख्य भरे, मग आपण आनंदाने संसार करू. त्याला ते पटलं आणि त्याने ते व्यवस्थित अगदी 2 मुठीमध्ये उडीद, म्हणजे मिश्रण होऊ नये ना म्हणे, 2 खिशात 2 ठेवले. घाई गडबडीमध्ये चुकून काही व्हायला नको म्हणून घरी आला बा. आला की सवती पाहिली तिने पहिलीनं, जे भांडणं सुरू झाली त्याने दोघीच्या अंगावर उडीद टाकली. एक झाली काळी घार
पांढरी घार. हिने असा काही वापर केला ताकदीचा, ते काळी घार 2-3 मिनटं बाकी होते, लगेच मेली. झाली, संपले हो. आणि आता त्याने ते तांदूळ काढले. तांदूळ कशाला? हिला पहिल्याप्रमाणे स्त्री करायला. मित्र पळत आला, बावळट एक म्हणे, काय करतो म्हणे, हिला पहिल्याप्रमाणे स्त्री करतो. अरे पहिली जी जुनी होती तिने तुला त्रस्त केलं, ही तर तिच्यापेक्षा डबल तयार आहे. ही तर काय काय करेल काही सांगता येणार नाही. अरे मग म्हणे तांदूळ संध्याकाळी खिचडी करू आपण. तसंही आळंदीत पर्याय नाही खिचडीशिवाय, तांदूळ काम आहे ना आपल्याला. म्हणून मी हिचं काय करू, कोपऱ्यात काठी आहे, टाक ठोका. काळी घार जशी घातक तशी पांढरी घातक. सावकाश सांगा एकदा. जिते ना मेली अविद्या हे जाकळी, बंद मोक्ष घाली बांधोनिया. जिवंत अविद्या आणि मृत अविद्या हे दोन्ही सुद्धा अगदी जावळी म्हणजे जुळ्या बहिणीच आहे. एक बंधनात टाकते आणि एक मुक्त आहे या अभिमानामध्ये बांधते. पुन्हा दोन्ही घातकच आहे. म्हणून जशी काळी घार आणि पांढरी घार दोन्ही गेल्या पाहिजे. आणि मग एकटाच राहिला तो साधक, जसा तो एकटा राहावा तसं अज्ञानही निवृत्त व्हावं, त्याला घालवणारं वृत्ती ज्ञानही निवृत्त व्हावं. देह मी हाही अहंकार जावा आणि सरते शेवटी विचारून अहंकार सांडीचे, म्हणजे तो का म्हणे अहम ब्रह्म, हाही अहंकार सांडावा. मग मी देह हा अहंकार गेला, त्याला घालविणारा मी ब्रह्म हाही अहंकार गेला, खाली काय राहिलं, शून्य. मग असं तीच वस्तू होईची. आपण मग शब्द आहे हे, जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत हे घडणार नाही. एकदा दोन्ही प्रकारचे अहंकार निवृत्त झाले, ते अहंकार अज्ञान निवृत्तीशिवाय होणार नाही आणि अज्ञान निवृत्ती ब्रह्मज्ञानाशिवाय होणार नाही. ही सगळी प्रक्रिया झाली की मग या मग शब्दाला आपल्याला उच्चारायला वेळ नाही लागत, पण हे घडायला खूप आयुष्य जात आहे. मग असं तीच असलेलीच नित्यसिद्ध असणारी जी वस्तू नाम परमात्मा होईजे काय आहेच, पण भ्रमामुळे होईजे. ते कसं होईजे ते आपण आता उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.